नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. आता बोलूयात आजच्या बातमीकडे. देशभरातून ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झालाय आणि याच पार्श्वभूमीवर आगामी शिरूर लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता ईव्हीएम मशीन बरोबरच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे. यामध्ये मतदारांनी कोणाला मत दिलं याची खात्री आता मतदारांना करता येणार आहे. आज शिरूर नगरपालिकेत या व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी सभागृहातील सदस्यांसह पत्रकारांनीही प्रात्यक्षिकपर मतदान करून मशीन कसे काम करते याची खात्री केली. दरम्यान या व्हीव्हीपॅट मशीन बाबत अधिक माहिती देत आहे शिरूरचे तहसीलदार गुरु बिराजदार. आपण पाहूयात. तहसील कार्यालयाच्या वतीनं नगरपालिका शिरूर सभागृहामध्ये व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक सर्व सदस्यांना, अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. शिरूर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत विधानसभेचे एकूण 376 केंद्र असून ऑक्झिलरी 9 केंद्र आहेत. त्या सर्व केंद्रावर भारत निवडणूक आयोगाने कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट सोबत व्हीव्हीपॅट मशीन यावेळी नव्याने समाविष्ट केलेलं आहे. या व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मतदारांना आपली नोंदवलेली मतांची खात्री होणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. जेणेकरून व्हीव्हीपॅट मशीनवरील मतदारांचा विश्वास वाढणार आहे. त्यामुळे मी 198 शिरूर विधानसभा मतदारसंघातील सर्व जागृत मतदारांना विनंती करतो, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांनी व्हीव्हीपॅट मशीनचं माहिती करून घ्यावी. नक्कीच व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मतदान केल्यानंतर आपण कोणाला मतदान केलंय हे पाहता येणार आहे. त्यामुळे निवडणुकीत पारदर्शकता येईल असा विश्वास व्यक्त होत आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.